कृपा आहे. आत्मकृपा झाल्याच्या नंतर आत्मकृपा अशी व्हावी की आपल्याला शास्त्र वाचावं, अशी कृपा व्हावी. अर्थात इथं उभा राहिल्याच्या नंतर, इकडे तिकडे बसल्याच्या नंतर माणसाच्या तोंडातून सहज शास्त्रवचन निघावे. पण काही काही माणसाच्या सहज निघत नाही महाराज. काही काही माणसाच्या सहज तोंडातून 10-5 शिव्या निघत. बघा तुम्ही महिला मंडळ नुसतं असं येऊ द्या, लगेच कडा बोट मोडून 10-5 शिव्या देऊन मोकळा. पहिली शिवी डबल येतो. अहो खरं सांगतो मी असंच एक जणाला फोन लावल्यानंतर त्यांचा रॉंग नंबर लावला. रामकृष्ण हरी म्हणलो, त्यांनी फोन ठेवून दिला. परत त्यांनी मला फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर मी म्हणलं हा बोला रामकृष्ण हरी. ते म्हणलं त्याच्या मायला महाराजालाच लागला हो. म्हणजे अरे रामकृष्ण हरी म्हणलाय, बोलचा रामकृष्ण हरी म्हणणार नाही. त्याच्या तोंडातून सहज शिवी निघली. अर्थात संगतीचा पण नाव सहज आपल्या तोंडातून शिवी निघत, देवाचं नाव कधीच निघणार नाही बरं का. परंतु संत महात्म्यांच्या संगतीमध्ये सहजता असते बरं का. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये अज्ञानाचं मूळ जाण्याची ताकद आहे बरं का. सहज काय वासनेचे बीज सहज बोलणे हेच उपदेश नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये बरं का. सहज नाही लागत संत चरण रज. थोडासा कॉमा देण्याची गरज आहे, तिथं थांबायचं. संत चरण रज लागता शिंदे माऊली सांगायचे. शिंदे माऊली म्हणले, लोक म्हणतात सहज संत चरण रज लागतात आणि मग पुढे चालले की त्याच्या पायाची माती घेतात कपाळाला लावतात. त्यांनी आंघोळ जरी केली तरी तुमचं सहज जाणार नाही. सहज म्हणजे काय, संत चरण रज लागता इथं थांबायचं म्हणलं. आणि मग काय होतं, जर संत चरण रज लागले तर सहज वासनेचे बीज जळून जाईल. वासनेचे बीज सहज जळून जातं. परंतु संत चरण लागणं एवढं सोपं नाही. संत आपल्याला माहित आहे बरं का. संतांची भेट किती दुर्लभ आहे आपल्याला माहित आहे. परंतु मग सहज चरण लागत नाही, त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न करावे लागतात. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज काही गोष्टी होतात. म्हणून करता आपल्या तोंडातून सहज काय होतं तर अभद्र शब्द निघतात, परंतु त्यांच्या मुखातून सहज चांगले शब्द निघत राहतात. म्हणजे काहीतरी देवाचंच नामचिंतन निघत राहतं. म्हणून करता शास्त्रकृपा आपल्या होणं गरजेचं आहे. माझा मुद्दा इथं चाललेला आहे. माणसं काही अशी महात्म्य मंडळी आहेत, ते काम सांगताना सुद्धा काय करतात माहिती का, प्रमाणच देतात, प्रमाण सांगतात बरं का. एखाद्या विशेष महत्व वाढवायचं असेल तर ते म्हणतात नोया हा सामान्य महिमा संतांचा. म्हणजे संतांचे शब्द घेतात, आपल्याकडे ते हे करून घेत नाही. एखाद्याचं जर पाया पडायचं असेल तर ते म्हणतात संत चरण लागत असं. संत चरणाने प्रमाणाने बोलत राहतात, त्यांच्या मुखामध्ये दुसरा शब्द येत नाही. अर्थात इथं उभा राहिल्याच्या नंतर, बसल्याच्या नंतर शास्त्राच्या काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये यावेत, याच्याकरता शास्त्रकृपा होणं गरजेचं आहे. मग शास्त्रकृपा कधी होती तर ती शास्त्र वाचल्याच्या नंतर होते. अर्थात हे आपले काही प्रश्नांतरी विषय आहेत, हरिपाठ गीता गाथा. माणसाच्या म्हणतात महाराज त्यांच्या मुखातून एवढे प्रमाण येतात, त्यांनी आधी वाचलेलं आहे, वाचल्याच्या नंतर ते मुखाद्वारे येतात. आणि काही जण हरिपाठ मानायला लागले, त्यांचे चरण मागं पुढे होते. अर्थ समजून घ्यायचं शास्त्राची कृपा यांच्यावरती नाही, आणखी ज्ञानोबारांची कृपा झालेली नाही. एखाद्या वेळेस अनावधानाने एक गोष्ट होऊ शकते, परंतु जर आठवतच नसेल तर त्यांनी वाचलेलं नाही. अर्थात शास्त्र कृपा त्यांच्यावरती नाही. पहिली कृपा आत्मकृपा, शास्त्र कृपा, देवाची आपल्यावरती कृपा व्हावी बरं का. देवाची कृपा आता पहा ना, तुम्ही कोरोनामधून इथं कीर्तन ऐकायला बसला, जिवंत आहेत, ही देवाचीच कृपा आहे. जर आपल्यावर देवाची कृपा नसेल तर माणूस जिवंत राहू शकेल का, नाही. एक जणांनी सांगितलं 100 वर्ष कसं जगावं याचं प्रशिक्षण तो पुढच्यांना देत होता. गुरुवारी मामासाहेबांचा दृष्टांत ते सांगायचे की 100 वर्ष कसं जगावं हे तो शिकवत होता. आणि खाली आल्याच्या नंतर विचारलं की कसं जगावं 100 वर्ष, आणि उतरता बिचारायला हार्ट अटॅक आला. काही उपयोग आहे का. 100 वर्ष कसं जगावं हे तुमच्या हातात नाही म्हणले. मामासाहेबांनी सांगितलं. गेला तो, आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या वर्षश्राद्धाला मामांचं कीर्तन होतं, मी वाचलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं चाले हे शरीर कोणाचे असं, ते मामाने अभंग घेतला. कोण बोलवी तो हरी. त्यांनी सांगितलं तुम्ही कितीही उपदेश केला तर तुमच्यामध्ये देवाने राहायचं का नाहीचं ही त्याची कृपा आहे. अर्थात देवाची कृपा आपल्यावरती असावी. आणि चौथी कृपा आहे श्री गुरु कृपा, अर्थात संत कृपा त्याला म्हणतात. ती कृपा आपल्यावरती होणं गरजेचं आहे. 3 कृपा नाही झाल्या तरी चालेल,
परंतु संत कृपा व्हावी. संत कृपा झाली आमच्या गावबा महाराजावरती. संपूर्ण रामायण त्यांनी भाग पूर्ण केला. अर्थात देवाचीही कृपा झाली, शास्त्राचीही कृपा झाली आणि आत्मकृपा सुद्धा झाली. आता तीन कृपा एकीकडे आणि संत कृपा एकीकडे, श्री गुरु कृपा एकीकडे. म्हणून करता माणसावरती ज्ञानोबराय म्हणतात की संत कृपा होणं जास्त गरजेचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात आमच्यावरती ती कृपा झाली. ज्ञानोबराय म्हणतात कशी झाली, तर त्याने सांगितलं की आम्ही हा संसार सागून तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उद्धरलो गुरुकृपे. कारण महाराज सांगतात त्या संतांच्या चरणामध्ये गेल्यानंतर अनारीसे अना सायासाने आम्ही काय झालं तर उद्धरलो. डवरली हे काया, आमच्या कायेमध्ये काय झाला तर बदल झाला. कृपेच्या उरसे, त्या कृपेमुळे आमच्या कायेमध्ये बदल झाला. आता हीच काया काय झाली तर देवस्वरूप झाली. म्हणजे आपल्या संतांच्या महात्म्यांच्या वाक्याने याच ही काया काय झाली बदलली, डवरली, असं त्याचा अर्थ आहे. महाराज सांगतात परंतु कोणामुळे, कृपेच्या उरसे, त्या कृपेमुळे संतांची कृपा झाल्याच्या नंतर माणूस उद्धरल्या जातो. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना आणि बिनमुख चरणा संतांची. या संतांशिवाय, श्री गुरुशिवाय आपला उद्धार करणारा या जगतामध्ये कोणीही नाही. म्हणून महाराज म्हणतात असे श्री गुरु जर आमच्या पाठीमागे असतील तर आम्हाला दुसऱ्या साधनांची, इतर साधनांची काही मीमांसा करण्याची गरज नाही. गुरु सारी का ज्ञानोबराय म्हणतात संसार सागण्यात भिण्याचं काही कारण नाही. का कारण नाही तर त्यांची कृपा आमच्यावरती झाली. आता उद्धरलो गुरुकृपे. आणि असे श्री गुरु जर आमच्या पाठीमागे असतील तर आम्हाला इतर साधनांचा किंवा इतर दुसऱ्या गोष्टीचा अवलंब करण्याची गरज नाही. आता माणसं ज्ञानोबराय सोडून अनेकाकडे जातात, हा भाग निराळ आहे. परंतु ज्ञानोबरायांनी जे सांगितलंय की इतरांचा लेखा कोण करे, अहो साधू म्हणून घेणारे भरपूर जण आहेत परंतु उद्धरण्यासारखं कोणीही नाही. बरं का, तुम्ही याच्याकडे जा ज्यांच्याकडे उद्धार करण्याची ताकद आहे. बरं का, ते लोक जे उदार आहेत ते त्यांच्याकडे पळतात. बरं का, जे उदार आहेत ना त्यांच्याकडे जातात. म्हणजे सगळ्याला उदार करतात, पैशाला उदार करतात आणि पुन्हा नंतर पैसे माहिती तरी ते उदारच म्हणतात. आता हे काय आहे, उदार आहे. ज्ञान बी उदार आणि पैसे पण उदार. उदाराकडे जायचं नाही महाराज, जे नगद आहे त्याच्याकडे जा. बरं का, जे ज्यांच्याकडे नगद आहे ना, मुखी नाम हाती मोक्ष, हे नगद आहे. हे काय आहे, नगद आहे. तुम्ही जर सेवा केली
तर त्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे. म्हणून करता महाराज म्हणतात इतर साधनांचा अवलंब करण्याची गरज नाही. इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. संत गावबा महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी दुसऱ्या कोणाचाही लेखाजोखा घेतला नाही बरं का. काहीच करत नव्हते ते. परंतु फक्त नाथ महाराजांचं वचन काय करायचे आहे काय. मग नाथ महाराजांचे सारखे श्री गुरु जर त्यांच्या पाठीमागे असतील तर त्यांना इतर साधन अवलंबण्याची गरज नाही. ना गावबा महाराज ना कुठे शिकले का काही केलं का नाही. कृपा कटाक्षने आलेले आणि आपुल्यापदी बैसविले. बाप रुक्मादेवरू विठ्ठले भक्तात जले वरदान. नाथ महाराजांनी गावबा महाराजांचा थांबण्याचा अधिकार पाहून त्यांना डायरेक्ट आपल्या जागेवरती स्थानापन्न केलं की इथून पुढचं रामायण आमचे गावबा महाराज करतील. अर्थात करतील म्हणजे काही त्यांच्याकडे शिक्षण तर पाहिजे का असंच करतील. त्यांनी सांगितलं शिक्षण काय केलं मग त्यांना काय पाहिजे. त्यांना शिक्षण दिलं, ज्ञान दिलं, आत्मज्ञान दिलं. आपल्याकडे जे जे होतं ते सर्व त्यांना प्रदान केलं आणि मग जागेवरती बसले. असं उचललं बसवलं असं नाही. काही काही माणसाला काय मागावं हे सुद्धा कधी कधी कळत नाही. एका माणसाने मागितलं मला अंधारा मनुष्य होता. त्याने सांगितलं मला नातवाच्या हातामध्ये त्याच्या डोक्यावरती राजछत्र धरलेलं बघायचं. देवाकडे मागणी केली. मागणी देवाला वाटलं सामान्य परंतु मागणी अशी होती याचं लग्न झालेलं नव्हतं बरं का. जो आंधळा मनुष्य होता ना त्याचं लग्न झालेलं नव्हतं. पहिले याला डोळे द्यावा लागले, बायको द्यावा लागले, त्याचे लग्न, त्याच्या पोराचे लग्न, नातू आणि त्याला पुन्हा सर्व राज्य कारभार देऊन मग ते चित्र डोक्यावर धरायचं. एवढी मागणी एका शब्दामध्ये केली. आणि काही काही माणसं काय मागतात त्यांची त्यांना कळत नाही. अर्थात देतात म्हणजे काय देतात, सर्व काही देतात. सर्व काही देऊन आपल्या स्थानावरती स्थानापन्न करतात. म्हणून श्री गुरु सोडून आम्हाला इतरांच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. महाराजांनी काही दृष्टांत दिले याच्यामध्ये. महाराज सांगतात राजे यांचे कांता कशाप्रमाणे कांता ज्ञानोबा सांगतात एक उदाहरण दिलं. राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. राजाची कांता म्हणजे राजाची बायको. तिला काही कमी आहे का. लोक सर्व म्हणतात एखाद्या आमदारा खासदाराची, पंतप्रधानाची, एखाद्या मंत्र्याची जर बायको असेल तर त्यांना काय कमी, काही कमी आहे का त्यांना, काही कमी नाही. ज्ञानोबा म्हणतात राजयाची कांता काय भीक मागे. अहो मी तर असं म्हणेन राजाचं सोडा, महाराजाची बायको भीक मागायला. महाराजाची बायको तरी भीक मागली का, राजाची सोडा. मग आपापले लेकराला महाराज बनवण्याच्या इकडे टाका. बरोबर आहे का नाही. ऐका राजाची तर नाही मागत तू, पण महाराजाची सुद्धा मागा. मागते का, नाही मागत. ज्ञानोबा म्हणतात राजयाची कांता काय भीक मागे. काय भीक मागणार आहे का. मनाची जोगे सिद्धी पावे. तिच्या मनाची असेल तर ते त्याला सिद्ध आहे. म्हणून त्याप्रमाणे आमचे श्री गुरु आहेत. आमचं जीवन चांगलं आहे. त्यांनी सांगितलं कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. तळू तळवटी
ज्ञानोबांनी आणखी एक उदाहरण दिलं ते म्हणजे कल्पतरू तळवटी. कल्पतरूचं झाड आहे, त्या झाडाच्या खाली एखादा जर मनुष्य बसला तर म्हणतात जे जे कल्पना करू ते ते कल्पतरू पुरवितो. आपण तुका म्हणे जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. आपण त्या कल्पतरूच्या झाडाखाली जर बसलो तर जी इच्छा आपण केलेली आहे ती पूर्ण करतो. पण Thank you.